Hello students, welcome to online applied mathematics lecture. Now in this video we will see second method of numerical method. The second method is regular falsy method or false position method. तर याच्या प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण कुठली मेथड बघितली होती? बायसेक्शन मेथड, आणि त्याचा फॉर्म्युला काय होता? xn इज इक्वल टू a प्लस बी डिवायडेड बाय 2. तर आपण ते दोन पॉईंट शोधले होते की एका पॉईंटसाठी त्या फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह होती अँड सेकंड पॉईंटसाठी त्या फंक्शनची व्हॅल्यू काय होती? पॉझिटिव्ह होती. तर त्या दोन पॉईंटचा मीन म्हणजे आपला फर्स्ट इटरेशन, आणि असं आपण नंबर ऑफ इटरेशन फाईंड करत गेलो होतो. तर सेकंड मेथड आहे रेग्युलर फॉल्सी मेथड, आणि याचा फॉर्म्युला आहे xn इज इक्वल टू a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता ए बी म्हणजे काय? तर ए पॉईंट म्हणजे असा पॉईंट की त्या फंक्शनची व्हॅल्यू त्या पॉईंटसाठी निगेटिव्ह असायला पाहिजे, आणि बी पॉईंट म्हणजे काय? असा पॉईंट की त्या फंक्शनची व्हॅल्यू त्या पॉईंटसाठी काय पाहिजे? पॉझिटिव्ह असायला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये फिक्स पॉईंट आहे आपला की ए तो पॉईंट की त्या फंक्शनची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? निगेटिव्ह, आणि ती व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ ए. आणि बी पॉईंट म्हणजे तो पॉईंट पुट केला आपण, तो पॉईंट म्हणजे बी, आणि ती करस्पॉन्डिंग व्हॅल्यू म्हणजे काय असणार? एफ ऑफ बी. तर एक्झाम्पलमध्ये आपण बघूया सेकंड मेथड. युझिंग फॉल्स पोझिशन मेथड फाइंड द रूट ऑफ गिवन इक्वेशन इन द इंटरवल. दिलेलं आहे बघा आपल्याला इंटरवल, तर ह्या इंटरवलमध्येच आपल्याला रूट फाइंड करायचं आहे. मग मी आधी फंक्शन लिहून घेते. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 3. आता बघा त्यांनी इंटरवल दिलेला आहे, त्यामुळे पॉईंट शोध बसायची गरज नाही आहे. एफ ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 मायनस 3. 1 प्लस 1 2, 2 मायनस 3 किती? मायनस 1. एफ ऑफ 2 स्क्वेअर प्लस 2 मायनस 3. 4 प्लस 2 6 मायनस, ठीक आहे, 3 आलं म्हणजे पॉझिटिव्ह आली. ही व्हॅल्यू काय आली? निगेटिव्ह. ही व्हॅल्यू आलेली आहे पॉझिटिव्ह. मग बघा आता इथे व्यवस्थित. तर मी इटरेशन स्टार्ट करते आहे. दोनच इटरेशन परफॉर्म करायला सांगितले आहेत. कॅरी आउट ओनली 2 इटरेशन्स. इथे काय घ्यायचं बघा, ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे ना, म्हणजे हा पॉईंट म्हणजे ए. इटरेशन स्टार्ट करते मी. फर्स्ट इटरेशन, ठीक आहे, याच्यामध्ये बघा A1 हा पॉईंट म्हणजे ए, आणि ही व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ ए. एफ ऑफ ए इज मायनस एन. एफ ऑफ ए नेहमी तुमचं निगेटिव्हच असणार आहे, कारण एफ ऑफ ए म्हणजे काय? अशा पॉईंटची व्हॅल्यू की त्या पॉईंटसाठी त्या फंक्शनची व्हॅल्यू काय पाहिजे? निगेटिव्ह. त्यामुळे एफ ऑफ ए प्रत्येक इटरेशनमध्ये तुमचा निगेटिव्ह असणार आहे. बी म्हणजे हा पॉईंट, आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ बी. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज लिहून घ्या. बघा हा पॉईंट म्हणजे बी, आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ बी. आपलं इटरेशन काय आहे? फॉर्म्युला काय आहे? ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे रेग्युलर फॉल्सीचा. बघा A1 एफ ऑफ बी 3 बी 2 एफ ऑफ ए मायनस 1 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे, तर व्हॅल्यू काढा ही. बघा काय आहे, आणि बघा 1 आणि 2 आहे, त्यामुळे याचं आन्सर 1 आणि 2 मध्येच असणार आहे. 1 पॉईंट समथिंग. जर तुम्ही 1, 2च्या बाहेर गेला त्या इंटरवलच्या, कुठल्याही बायसेक्शन मेथड असू दे, कुठलीही मेथड असू दे, इटरेटिव्ह मेथड, तुम्हाला दिलेले जे इनिशियल तुम्ही पॉईंट शोधताय त्याच्या बाहेर त्या तुमची बाउंड्रीज आहेत, त्या बाउंड्री क्रॉस तुम्ही करणार नाही. जर त्या बाउंड्रीच्या बाहेर तुमचं जर x1 x2 x3 येत असेल तर तुमचं काहीतरी चुकतं, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आता ह्या पॉईंट ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर ह्या दोन इंटरवलच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ह्या दोन पॉईंटच्या मधलं रूट आपल्याला फाईंड करायचं आहे. मग तुमचं ऑब्वियसली आन्सर त्या दोघांच्या मध्येच असायला पाहिजे. ठीक आहे, ते प्रत्येक इटरेशन झाल्यानंतर चेक करायचं की आपलं लिमिट आपण जे आलेलं आहे त्या बाउंड्रीच्या आतमधलंच आन्सर आहे का. बाउंड्रीच्या बाहेर गेलं तर तुम्ही आउट. ओके, बघा आता हे टाका ह्याच्यामध्ये. 1 इंटू 3 प्लस 2 इंटू प्लस झालं ना, प्लस 2 डिवायडेड बाय 4. तर याचा आन्सर येते 1.25. दिस इज द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट इटरेशन. त्याच्यानंतर काय करणार आपण? सेकंड इटरेशन स्टार्ट करणार. बघा आता सेकंड इटरेशनला काय करायचं आहे? परत याची व्हॅल्यू काढणार मी. एफ ऑफ 1.25
1.25 square plus 1.25 minus 3, 1.25 square plus 1.25 minus 3 which is equal to minus 0.18. ठीक आहे, ही व्हॅल्यू आली आहे निगेटिव्ह. ठीक आहे, मग याच्यातली कुठले घ्यायचे आहेत? पॉझिटिव्ह या व्हॅल्यू घेणार. आता हे व्हॅल्यू रिप्लेस झाल्या. ठीक आहे, याच्याऐवजी काय येणार होता? ए काय येणार नवीन 1.25. हा एच का घेतला आपण? तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे. सपोज हा ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली असती तर हा बी एफ ऑफ बी झाला असता. त्याच्यानंतर हे गेले असते आणि हे यातल्या व्हॅल्यूज घेतल्या असत्या आपण. आता ह्या व्हॅल्यूज काय होणार आहेत? कट होणार. ह्या व्हॅल्यू ॲज इट इज येणार कारण ही व्हॅल्यू ए आणि एफ ऑफ ए रिप्लेस झाली आहे नवीन ह्यानी मायनस 0.1875. बघा परत एकदा नीट लक्ष द्या. हे 1.25ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे त्यामुळे हा पॉईंट आला आपला ए आणि ही व्हॅल्यू आली एफ ऑफ ए. आता बी आणि एफ ऑफ बी कुठलं घेणार आहे? प्रिव्हियस सिच्युएशनमधले बी घेणार मी 2, एफ ऑफ बीची व्हॅल्यू घेणार मी 3. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह आलं असतं तर तिकडचं निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायच्या ए आणि एफ ऑफ एची. हे निगेटिव्ह आलं आहे म्हणून त्यातला आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेतलेत बी आणि एफ ऑफ बीची. ओके, फॉर्म्युला अगेन सेम x2, फक्त व्हॅल्यू ह्या चेंज झालेत त्या व्हॅल्यूज पुट करणार आहे. ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. व्हॅल्यू पुट करा. ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट केल्या आणि आता याची व्हॅल्यू काढणार आहे आपण. 1.25 इंटू 3 मायनस 2 इंटू मायनस 0.1875 डिवायडेड बाय 3 मायनस ऑफ मायनस प्लस होईल 0.1875 विच इज इक्वल टू 1.2941. ठीक आहे, दोनच इक्वेशन सांगितले आहेत. देअरफॉर द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ गिवन इक्वेशन इज 1.2941. ठीक आहे, लक्षात आली ही मेथड रेग्युलर फॉलची मेथड. ठीक आहे, फॉर्म्युला काय याचा? एक्स इज इक्वल टू x1 इज इक्वल टू और xn इज इक्वल टू a इंटू एफ ऑफ बी माइनस b इंटू एफ ऑफ a डिवाइडेड बाय एफ ऑफ b माइनस एफ ऑफ a. ओके, द नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. फाइंड द रूट ऑफ इक्वेशन. ठीक आहे, डायरेक्ट इक्वेशन लिहिते मी. x log x to the base 10 is equal to 1.2 by using regular false or false position method. ठीक आहे, तर काय करणार आहे आपण? एफ ऑफ एक्स लिहून घेणार. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स लॉग एक्स टू दी बेस 10 मायनस 1.2. आता आपल्याला पॉईंट शोधायचे आहेत. बघा 1 पासून स्टार्ट करूया. लॉग 1 इज 0 म्हणजे मायनस 1.2 येईल. लॉग 2 बघा 2 इंटू लॉग 2 मायनस 1.2. त्याची पण व्हॅल्यू निगेटिव्ह येते आहे. बघा 0ची व्हॅल्यू निगेटिव्ह, 1ची व्हॅल्यू मायनस 1.2, 2ची व्हॅल्यू मायनस 0.5979. त्याच्यानंतर 3 बघा. आता 3ची व्हॅल्यू येते पॉझिटिव्ह. एफ ऑफ 3 आहे 0.2314. ठीक आहे, पॉईंट शोधत टाकायचे आपल्याला व्हॅल्यू मिळतच जातील कुठे. ठीक आहे, एफ ऑफ 2 आणि 3 मध्ये त्याचं रूट असणार आहे कारण एफ ऑफ 2ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, एफ ऑफ 3ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर रूट लाईज बिटवीन 2 अँड 3. इटरेशन स्टार्ट करते मी. फर्स्ट इटरेशन एफ ऑफ 2 log 2 to the base 10 minus 1.2 which is equal to minus 0.5979. F of 3 is equal to 3 log 3 to the base 10 minus 1.2 which is equal to 0.2314.
देअरफॉर ए काय येणार 2 एफ ऑफ ए minus 0.5979. The value of b is 3 and the value of f of b is 0.2314. Formula काय आहे? We know x1 is equal to a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. ठीक आहे, याच्यामध्ये आता व्हॅल्यूज पुट करूया. बघा काय येईल ह्याचं a 2 इंटू एफ ऑफ बी 0.2314 मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवाइडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. तर याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 2 इंटू 0.2314 minus 3 into minus 0.5979 divided by 0.2314 minus of minus, that is plus 0.5979 which is equal to 2.7210. मग हे व्हॅल्यू बरोबर आहे का? 2 आणि 3, त्यामुळे हे नेहमी चेक करायचं, त्याचा आन्सर 2 आणि 3च्या मध्ये असलं पाहिजे. नाव सेकंड इटरेशनला काय करणार आहे आपण? याची व्हॅल्यू फाइंड करणार. एफ ऑफ 2.7210 दॅट इज 2.7210 लॉग ऑफ 2.7210 टू द बेस 10 मायनस 1.2. 2.7210 into log of 2.7210 minus 1.2 minus 0.0171. व्हॅल्यू व्यवस्थित लिहा कारण ही व्हॅल्यू आपल्याला यूज होणार आहे. बघा ही व्हॅल्यू परत मायनस आली. ठीक आहे, ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणजे हा पॉईंट काय असणार आहे? हा एफ मधला जो पॉईंट आहे तो ए आणि ही व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? एफ ऑफ ए मायनस 0.0171. बीची व्हॅल्यू काय असणार आहे? 2 आणि एफ ऑफ बी सॉरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची ना 3 आणि एफ ऑफ बी 0.2314. पुन्हा तोच फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला मी परत लिहित नाही, त्याच्यात व्हॅल्यू पुट करते. मग आता ए इंटू एफ ऑफ बी, ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए divided by f of b minus f of a. ठीक आहे, बघा किती येतं याचं आन्सर? 2.7210 into 0.2314 minus of minus plus 3 into 0.0171 divided by 0.2314 minus 0.0171. ठीक आहे, तुम्ही पण कॅल्क्युलेट करा हे आन्सर 2.7402. बघा ह्याचे आन्सर्स बघा कशी ॲक्युरेसी वाढत चालली आहे व्यवस्थित. बरोबर आहे ना? बायसेक्शनपेक्षा ही मेथड काय जास्ती ॲक्युरेट आहे. त्याच्या थर्ड इटरेशन फाइंड करूया आपण याचा. जशा मेथड नवीन इंट्रोड्यूस होत गेला तशी त्याची ॲक्युरेसी काय झाली आहे? वाढत गेलेली आहे. नाव व्हॅल्यू ऑफ थर्ड इटरेशन एफ ऑफ 2.7402 2.7402 log of 2.7402 to the base 10 minus 1.2. टू दी बेस 10 म्हणजे कुठला लॉग यूज करणार आहे? तर आपला LOG वाला लॉग, त्याचा बेस किती असतो? ऑब्वियसली 10. 2.7402 into log of 2.7402 minus 1.2. अगेन बघा याची व्हॅल्यू पुन्हा मायनस आली आहे, मायनस. आणि बघा ॲक्युरेसी कशी वाढत चालली? मायनस 0.00 म्हणजे एक स्टेप अशी येईल की व्हॅल्यू काय होईल त्याची 0000 म्हणजे ते त्याचा ॲक्युरेट रूट असणार आहे. ठीक आहे, एफ ऑफ, मग हा पॉईंट निगेटिव्ह आला ना त्याच्यामुळे ही व्हॅल्यू ए
2.7402, f of a is minus 0.0004, मतलब b काय आहे 3, f of b 0.2314. ठीक आहे. फॉर्म्युला सेम पुन्हा लिहा तुम्ही. मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करते. a इंटू एफ ऑफ बी मायनस b इंटू एफ ऑफ a डिवाइडेड बाय f of b minus f of a. 2.7402 into 0.2314, 3 into minus 0.0004 divided by 2.2314 minus of minus plus 0.000 excuse me, 0. 2.2372. बघा याचा आन्सर्स चेक करा तुम्ही. याची ॲक्युरसी पण वाढत गेली पाहिजे. ठीक आहे. याचा आन्सर आहे 2.7372. तुम्ही आन्सर आणि चेक करा याचं इतकंच येतं का. एफ ऑफ 2.274 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. एफ ऑफ x2. ठीक आहे. या आन्सर तुम्ही चेक करा आणि इतकंच येतं का चेक करा अनेकदा. 2.7402 इंटू 0.2314 ओके 3 इंटू ओके 3 इंटू मग याचा आन्सर येतं 2.7406. बघा इथं ॲक्युरेसी कशी वाढत चालली बघा. सेकंड इटरेशनचा आन्सर आहे 2.7402 आणि थर्ड इटरेशनचा आन्सर 2.7406. मग अशा एका आणखीन स्टेप केली की ते आन्सर काय होईल कोइन्सिडेंट होईल आणि ते तुमचं काय होईल ॲप्रॉक्सिमेट रूट येईल. तर अजून एखादं एक्झाम्पल बघूया. प्रोसिजर लक्षात आली आहे ना. हे इटरेशन्स तुम्ही करा. इटरेशनमध्ये काही चुकत असेल तर बघा त्याच्यामध्ये आणि आन्सर करेक्ट करा. find the value of root 6 by using regular falsy method. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ रूट 6 बाय युझिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. मग बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे रूट 6ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेलं म्हणजे त्याचा आन्सर. मग बायसेक्शन मेथडनी नाही. मग अशी आपण बायसेक्शन होतं. आता कशाने करायचं रेग्युलर फॉल्सी मेथडनी और फॉल्स पोझिशन मेथडनी म्हणतात त्याला. तर फंक्शन तयार करून घेऊया आपण. लेट x इज इक्वल टू रूट 6 स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट x स्क्वेअर इक्वल टू 6 म्हणजे x स्क्वेअर मायनस 6 इज इक्वल टू 0. हे फंक्शन तयार झालं x स्क्वेअर मायनस 6. आता पॉईंट शोधा. 0ची व्हॅल्यू निगेटिव्ह, 1ची व्हॅल्यू निगेटिव्ह, 2ची व्हॅल्यू निगेटिव्ह, 3ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना. मी काय मग बडबडले ते. ठीक आहे. या पॉईंटमध्ये मी व्हॅल्यूज पुट करणार आहे. एफ ऑफ 2 स्क्वेअर हे निगेटिव्ह आलं आणि एफ ऑफ 3 स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 मायनस 6 3 म्हणजे हे निगेटिव्ह आहे. ए इज इक्वल टू 2 एफ ऑफ ए इज इक्वल टू मायनस 2 बी इज इक्वल टू 3 एफ ऑफ बी इज ऑल्सो 3. ठीक आहे. फॉर्म्युला काय आपला ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवाइडेड बाय f of b minus f of a, that is a into f of b minus b into f of a
डिवाइडेड बाय एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए. 6 12 डिवाइडेड बाय 5. 2.4000 दॅट इज 2.4. ठीक आहे, 2 आणि 3 च्या मध्ये. ओके, सेकंड इटरेशन एफ ऑफ 2.4 फाइंड करा. 2.4 स्क्वेअर मायनस 6, 2.4 स्क्वेअर मायनस 6 विच इज इक्वल टू मायनस 0.24 म्हणजे निगेटिव्ह आली. त्यामुळे ए काय घेणार आहे आपण 2.4 एफ ऑफ ए मायनस 0.24. बीची व्हॅल्यू काय घ्यायची मग 3 एफ ऑफ बी 3. x2 काय येणार मग a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. बघा किती येते व्हॅल्यू 2.4 इंटू 3 मायनस 3 इंटू मायनस 0.24 डिवायडेड बाय 3 मायनस ऑफ 0.24 2.4444. ठीक आहे, अजून इटरेशन केलं तुम्ही थर्ड इटरेशन. तर बघा थर्ड इटरेशनचा आन्सर काय येतं. तर याची व्हॅल्यू काढा एफ ऑफ 2.4444 स्क्वेअर मायनस 6. परत ही व्हॅल्यू निगेटिव्ह येते बघा मायनस किती येते याची 2.4444 स्क्वेअर मायनस 6 मायनस 0.0247 म्हणजे ए परत तुमचा येणार आहे 2.4444. बी येणार एफ ऑफ बी ए येणार आहे मायनस 0.0247. बी पुन्हा काय आहे 3. ठीक आहे, या इटरेशनमध्ये बघायचं बी आणि एफ ऑफ बी. एफ ऑफ बी इज 3. आता इथं सेमच आलेला आहे, याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी येईल असं काय नाही. सपोज ही व्हॅल्यू माझी निगेटिव्ह व्हॅल्यू नसती, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असती तर हे बी एफ ऑफ बी झालं असतं आणि ए एफ ऑफ ए हे घ्यायचं मग. ठीक आहे, जशा व्हॅल्यूज येतील त्याप्रमाणे करस्पॉन्डिंग चेंजेस करायचे आहे. ह्या व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणून हे ए एफ ऑफ ए रिप्लेस झालं. पॉझिटिव्ह आलं असतं तर ते बी एफ ऑफ बी झालं असतं, ए एफ ऑफ ए हे घेतलं असतं आपण. x3 इज इक्वल टू ए इंटू एफ ऑफ बी बी इंटू एफ ऑफ ए डिवाइडेड बाय एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए. 2.4444 इंटू 3 माइनस 3 इंटू माइनस 0.0247 डिवाइडेड बाय 3 माइनस ऑफ माइनस 0.0247. 2.44 बघा 2 डिजिट सेम आले इथे 8 9. मग असे जर आपण आणखीन इटरेशन करत गेलो तर हे आन्सर काय होणार आहे तुमचं मॅच होणार आहे. ठीक आहे, सेकंड मेथड लक्षात आली आहे रेग्युलर फॉल्सी मेथड और यालाच काय म्हणतात फॉल्स पोझिशन मेथड. ओके, थँक्यू.